खूप महत्त्वाचा एक्झाम्पल आहे, सर्वांनी लक्ष द्यावे. या ठिकाणी एच आणि के ऑर्बिटरी कॉन्स्टन्ट्स आहे. फर्स्ट डिफरन्शिएट केल्यानंतर सिम्प्लिफाय करा, परत डिफरन्शिएट करा. परत डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन थर्ड मिळेल. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, इक्वेशन थर्ड यामध्ये सबस्टिट्यूट करा 2 in 1. या इक्वेशन 2 वरनं x मायनस एचची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ही इक्वेशन मिळेल. यामधनं y मायनस के होल स्क्वेअर कॉमन काढायचं, परत y मायनस केची व्हॅल्यू घ्यायची, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आणि सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 3मध्ये. तर तुम्हाला या टाईपमध्ये भेटून जाईल. या ठिकाणी ही सेकंड टर्म जी आहे ती राईट हँड साईडला न्यायची, याचं स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग केल्यानंतर ही जी आहे टर्म इकडे मल्टिप्लाय केली तर क्यूबिंग. हेच तुमचं सोल्युशन राहणार या ऑर्बिटरी डिफरन्शियल इक्वेशन.